तरुणांचा आवडता दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचं प्रतीक ठरलेल्या या दिवशी तरुणांच्या हृदयाबरोबरच भेटवस्तूंनी बाजारही फुलतात. एकूणच लाल गुलाबी रंगांनी वातावरण मोहरून जातं. कधी संस्कृतीच्या नावानं कल्लोळ उडतो, तर कधी राजकीय सामाजिक प्रतिक्रियांची सरबत्ती होते. पण प्रेमासाठी निमित्त कशाला याचा विचार होतो का? किंवा या निमित्त दिवसाचा व्यापक विचार होईल का? भेटवस्तूंनी, लाल गुलाबी फुग्यांनी, गुलाबाच्या फुलांनी फुललेले बाजार, समुद्रकिनारी, उद्यानांच्या बाकावर, थिएटरमध्ये उडालेली गर्दी. ही गर्दी नित्याची नाही बरं, ही आहे प्रेमवीरांची गर्दी. निमित्त आहे व्हॅलेंटाईन डेचं. प्रियकर प्रेयसीचा दिवस म्हणून याची ओळख झालीय. बोलण्यापुरतं आई वडील, बहीण भाऊ, मित्र अशी काही नाती उच्चारली जातातही, पण गांभीर्य किती कोणास ठाऊक. पेटासारख्या काही समाजसेवी संस्था प्राण्यांवर प्रेम करा असा चांगला संदेश देत आहेत. हे खरंच कौतुकास्पद आहे. हे प्रयत्न वाढायला हवेत विविध स्तरातून. प्रेमाचा हा निमित्त दिवस स्वतःवर, समाजावर, राष्ट्रावर, आपल्या कामावर प्रेम करण्याचा संकल्प दिवस ठरला तर, विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणारा, ऊर्जा देणारा चैतन्य दिवस ठरला तर, प्रेम, आनंद हा प्रत्येकाचा स्थायी भाव असल्याचं अध्यात्मापासून कॉर्पोरेट लीडरपर्यंत सगळेच जण सांगतात. त्यावर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं विचार होईल का? बघा, जमतंय का? प्रेमाच्या विविध पैलूंचा आपल्या विकासात कसा उपयोग करून घेता येईल याबाबत माहिती देण्यासाठी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास मार्गदर्शक पथिकचे संचालक समीर सुर्वे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. व्हॅलेंटाईन डेचा उत्साह एकूणच जगभरातच अमाप आहे. पण केवळ प्रियकर प्रेयसी या नात्यापुरता मर्यादित असलेला हा दिवस नात्यांची वीण वाढवण्यासाठी काही होऊ शकेल का? त्याचा निश्चित होऊ शकेल. जर आपण याचा अभ्यास केला ना, तर व्हॅलेंटाईन हा शब्द व्हॅलेन ह्या शब्दावरून आलाय आणि त्याचा मूळ अर्थ आहे वर्दी ऑफ पॉवरफुल. वास्तविक आपण विचार केला पाहिजे, आपण प्रत्येक दिवशी दरवर्षी एखादा दिवस का साजरा करतो? उदाहरणार्थ 15 ऑगस्ट, म्हणजे आपण आपल्यातलं देशप्रेम जागृत करायला किंवा देशाने प्रगती किती केली हे बघण्यासाठी. तर मला वाटतं व्हॅलेंटाईन डेला आपण बघू शकतो आपण स्वतःला किती सक्षम केलंय, गेल्या वर्षभरात मी किती प्रगती केली आहे आणि ती सक्षम करून मी माझ्या आप्तेष्टांच्या आयुष्यात योगदान करण्यासाठी किती समर्थ ठरलो आहे याचा आढावा वास्तविक घेण्यासाठी आपण हे करू शकतो. आजकाल कमर्शियलायझेशन झाल्यामुळे आपण म्हणजे बहुतेक जाहिरात युग वगैरे हे आपल्या फायद्यासाठी याचा वापर करून घेतात, पण वास्तविक मुळाशी गेलं तर ह्या कन्सेप्टचा आपल्याला आपल्या आयुष्यात आपण किती प्रगती केली आणि आपल्या आप्तेष्टांच्या आयुष्यात आपण किती योगदान करू शकतो याचा आढावा घेण्यासाठी फार छान दिवस आहे. स्वविकासाच्या दृष्टीने या प्रेम संकल्पनेचा उपयोग होऊ शकेल का? निश्चित होऊ शकेल. इनफॅक्ट प्रेम किंवा लव्ह हा शब्द असा आहे विच इज मोस्ट ओव्हर युज्ड अँड मोस्ट मिसअंडरस्टूड असं मला वाटतं. वास्तविक प्रेमाच्या मागची एनर्जी इज डिसिप्लिन किंवा शिस्त असं मला वाटतं. कारण जनरली असं होतं की आपण जेव्हा प्रेम म्हणतो तेव्हा प्रेम म्हणजे त्याग अशी एक संकल्पना आहे की प्रेम आला की निस्वार्थ प्रेम किंवा त्याग करायला हवा वगैरे वगैरे. पण त्याग आला की अपेक्षा आल्या आणि अपेक्षा आला की अपेक्षा भंग आला आणि अपेक्षा भंग आला की भांडणं आली, मग ते प्रेम सगळं उडून जातं बाहेर. एक साधंसं उदाहरण देतो. समजा आपण एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याला 2 रुपये दिले तर आपण त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवतो? काहीच नाही, कारण आपल्याकडे जे पैसे असतात त्यामध्ये 2 रुपये फार कमी असतात. पण समजा त्याच मुलाला त्याच्या प्रगतीसाठी तुम्ही 20,000 रुपये दिलेत तर मग कुठेतरी अपेक्षा असते की त्यांनी आपलं ऋण तरी फेडावं किंवा मनात आपल्याला आशीर्वाद तरी द्यावेत किंवा काही ना काहीतरी अपेक्षा आली. म्हणजे आपल्याकडे जितकं आहे ते आपलं पोट मारून आपण दिलं की त्याग आला आणि मग अपेक्षा आली. त्यामुळे जर आपण स्वतःला सक्षम बनवलं, मग शिस्त लावून प्रत्येक बाबतीत सक्षम बनवलं, म्हणजे मी किती पैसे कमवतो, मी किती योगदान करू शकतो, फिजिकली माझ्यात किती स्टॅमिना आहे, तर आपण चिरंतर आपल्या आप्तेष्टांच्या आयुष्यात देऊ शकतो. त्यामुळे आपण स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे, स्वतः शिस्त आणली पाहिजे आणि स्वतःला सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रेम हा अतिशय उत्कृष्ट कन्सेप्ट आहे. उदाहरणार्थ व्यायाम करा असं मी म्हणेन. स्वतःवर प्रेम करत असाल तर व्यायाम करा. कारण जर तसं केलं तर म्हातारपणात परत मुलांकडनं अपेक्षा करण्याची वेळ येणार नाही की त्यांनी माझी काळजी घ्यावी किंवा त्यांनी मला आधार द्यावा. इनफॅक्ट म्हातारपणात तुम्हीच त्यांना आधार देऊ शकता आणि तुम्हीच त्यांना देऊ शकता, पण असं होत नाही कारण आपल्याकडे शिस्त कमी असते. मधुकर तळवलकर हे माझे गुरु किंवा आदर्श स्थान आहेत या बाबतीत. आज वय वर्ष 75 असतानाही ते धडधाकट आहेत आणि कदाचित 40-45 वयाचा तरुण ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे काम करून स्वतःची कुटुंबच नाही तर अख्ख्या जगाला अजून योगदान करतायत. तळवलकर व्यायामशाळा अख्ख्या देशात आज फुलतायत
मला असं वाटतं ते शक्य नसलं असतं जर सरांचं स्वतःवर प्रेम नसतं असतं तर. पण जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे कुठेतरी एक तर बाह्य सौंदर्य बघितलं जातं किंवा तर त्या दृष्टीने काय म्हणाल मी काय बघायला पाहिजे? इनफॅक्ट मला काय असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही त्रुटी असेल किंवा आपण त्याची उत्तरं बाहेर शोधतो. मग आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये ते शोधतो, दुसरा कोणामध्ये मला प्रेम देईल का, कोण आधार देईल का. पण मूळ असं आहे की सगळी उत्तरं आपल्या आत दडलेली आहेत. आय डोंट थिंक द मॅजिक लाईज आउटसाइड अस, द मॅजिक लाईज इनसाइड अस. जादू आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपण उत्तरं आपल्यामध्ये शोधायला हवीत. त्यामुळे जर आपण स्वतःवर प्रेम केलं, स्वतः सक्षम झालो आणि स्वतः सुखी असलो तर मला वाटतं आपण छान दिसणार. आणि आपण छान दिसलं की ते सौंदर्य विविध प्रकारे बाहेर येतं आणि अख्खं जगच आपल्याला छान दिसायला लागतं. इट्स लाईक द ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. आणि जर आपण स्वतःच्या कामावर श्रद्धा असेल ना तर मला वाटतं सगळी जादू व्हायला लागते. हर्षद नेरे नावाचा माझा एक स्टुडंट आहे, तो उत्कृष्ट योगा करतो, म्हणजे ही जो योगी असं म्हणायला हरकत नाही. त्याची बॉडी अतिशय रबर सारखी हलते, पण तो एक साधी नोकरी करायचा आणि घरातले त्याला सपोर्ट करत नव्हते. तो म्हणजे त्याचं दुःख असं होतं की अरे समीर मला घरात कोण विचारतच नाही. पण मग त्याने आमचा कोर्स वगैरे केला आणि त्यानंतर त्याला आम्ही हेच सांगितलं की तुला जे आवडतं ते कर. त्यांनी योगामध्ये आपलं तन मन धन ओतलं. त्यानंतर तो सोनी टीव्हीवरच्या आय थिंक एंटरटेनमेंट केले कुछ गया मेगा फायनल्सला पोहोचला. महिन्याला 5,000 कमवणारा मुलगा. एक दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं समीर आज सोनी टीव्हीची गाडी मला घरी न्यायला येते आणि माझ्या 1 मिनिटाच्या परफॉर्मन्सला 10,000 रुपये मिळतात. आणि आई वडील त्या एपिसोडमध्ये बसून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वतःवर प्रेम केलं की सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज हर्षद मला वाटतं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतो, महिन्याला 50-60 हजार रुपये कमवतो आणि सगळं जग बदललंय. तो म्हणतो घरात आज मला सल्ला विचारला जातो कुठचेही निर्णय घेताना. त्यामुळे मला वाटतं स्वतःवर प्रेम केलं तर बऱ्याच गोष्टी शक्य होऊ शकतात. सामाजिक, राष्ट्रीय आणि एकूणच वैश्विक भावनेसाठी कोणता विचार अधिक व्हायला पाहिजे? आता एक तुम्ही तर सांगितलात की स्वतःवर प्रेम, आणखीन काय असायला पाहिजे? इनफॅक्ट आज सकाळी मला एक इंटरेस्टिंग SMS आला की 14 फेब्रुवारी 1931ला भगतसिंग, राजगुरू आणखीन सुखदेव यांना फाशी देण्यात आली आणि ते देशप्रेमामुळे होतं. आता कदाचित ही डेट थोडी चुकली असेल कारण मला वाटतं नंतर चेक केलं तर ती 23 मार्च ही फेब्रुवारी. पण मग हा SMS सगळीकडे जातोय. त्याचा अर्थ की कुठेतरी व्हॅलेंटाईन्स डेचा कन्सेप्ट आणि प्रेमाचा कन्सेप्ट देशप्रेमाशी जोडून ती भावना पसरवण्याचा प्रयत्न करतायत. हेच खूप छान आहे. तर मला असं वाटतं जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचं आयुष्य सुधारायला लागतो तेव्हा देशप्रेम आपोआप जागृत होतं आणि आपल्यालाच वाटतं की मग माझ्या कामाद्वारे देशाला किंवा समाजाला योगदान का करू नये. पण हे सगळं अनुभवण्यासाठी आय थिंक प्रवास सुरू होतो स्वतःकडनंच. आजचं युग जे आहे ते अतिशय वेगवान आहे आणि पैसा हा महत्वाचा मानला जातो. तर पैशाकडे सुद्धा कसं बघायला हवं असं वाटतं? मला कसं वाटतं माहितीये का की देयर इज अ हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे बहुतेक जण आज बहुतेक कन्फ्युज्ड आहेत असं मी म्हणेन. लहान तोंडी मोठा घास असेल कदाचित, पण लोक विचार फार कमी करतात. म्हणजे बघा 10वी नंतर कुठे जायचं तर स्कोप आहे तिथे जाऊया, किंवा मित्र जिथे जातो तिथे जाऊया, किंवा मार्क अधिक मिळाले तिथे जाऊया. पण माझी आवड कुठे ह्याचा विचार केला जात नाही. त्याचप्रमाणे मग सगळ्यांना पैसा हवाय म्हणून ते पैशाच्या मागे धावतात. पण मला असं वाटतं मनी इज लाईक ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला जगण्याकरता पुरेसा ऑक्सिजन पाहिजे आणि ऑक्सिजन नसेल तर आपण घुसमटतो. पण एक्स्ट्रा ऑक्सिजन असेल तर आपण काय करणार? आय मीन यू कांट डू एनिथिंग विथ एक्स्ट्रा ऑक्सिजन. आपण ते साठवून ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे मला असं वाटतं पैसा आयुष्यात खूप महत्वाचा आहे. नसेल तर दुःख ओढावतं. त्यामुळे वी हॅव टू एन्श्युअर की त्याचा स्टेडी सप्लाय आयुष्यात असायला पाहिजे. पण अधिक घेऊन काय करणार? आणि बहुतेक लोक मग पैशामागे धावतात. जर विचार केला तर त्याच्या मागे एकच भावना असते, ती म्हणजे ग्रीड किंवा लोभ. आणि मग एकदा ते इमोशन आलं, नकारात्मक इमोशन आपल्यामध्ये आलं की मग त्याला काय अंत नाही. मग आपण वेड्यासारखे पैशाच्या मागे धावतो. पण त्यामागे धावण्यात काहीच अर्थ नाही. मला असं वाटतं वी हॅव टू एन्श्युअर दॅट देयर इज स्टडी सप्लाय ऑफ मनी इन आवर लाईफ आणि लव्ह आवर जॉब्स. आणखीन मला वाटतं पैशाचा फ्लो स्टडी येत राहतो. कुठेतरी समाधान त्याच्यासाठी पाहिजे. हो, म्हणजे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की लक्ष्मीला आपण म्हणतो की देवता, पण लक्ष्मीला देवता कधीच मानू नकोस, त्याच्या मागे कधी धावू नकोस. आपल्या कामावर श्रद्धा ठेव, जीव ओतून काम कर, पैसा तुझ्या मागे लागेल. आणि माझ्या 39 वर्षाच्या आयुष्यात मला हा अनुभव आलाय. अनेक वेळेला बिकट परिस्थिती आली, कर्ज होती, लाखांनी पैसे लागले, पण काम नीट केलं की पैसा आपोआप येतो. आणि जेव्हा आले नाहीत तेव्हा मी काम नीट करत नव्हतो. त्यामुळे माझी ह्या गोष्टीवर नितांत श्रद्धा आहे. उगीच लोभी राहून पैशाच्या मागे धावू नये. आपण आपलं काम नीट करत राहावं. आपल्याला जरुरीपेक्षा जास्त पैसा येत राहतो आपल्याकडे. या सगळ्यातून खरं तर तरुणांना खूप मार्गदर्शन आतापर्यंत झालंच आहे, पण आणखी काय मार्गदर्शन करा?
मी तरुणांना नेहमी असं म्हणेन, किंवा म्हणजे आमच्याकडे पण बरेच तरुण येतात, तर मी त्यांना असं म्हणेन की पहिल्यांदा आपली आवड कुठे आहे ह्याच्याकडे बघा. आपल्या गुरुचं ऐकू नका, आपल्या आईवडिलांचं ऐकू नका, आपल्या मित्रांचं ऐकू नका, आपल्या कोणाचंच ऐकू नका. आपल्या अंतर्मनाचं ऐका, आपल्या हृदयाचा आवाज ऐका. म्हणजे मी असं म्हणेन की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. सल्ले सगळ्यांचे घ्यावेत, पण स्कोप कुठे आहे, पगार कुठे मिळतो, आजकाल इंडस्ट्री कुठच्या दिशेने चालली आहे, कुठे अधिक बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, हे बघण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण खूप सगळीकडे असं मला वाटतं. म्हणजे असा तुम्ही कधी विचार केला होता का की मी उंदराचा वापर करून एक मोठी बिझनेस एंटरप्राइज सुरू करेन? असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला तो मूर्खपणा वाटेल. पण आज वॉल्ट डिस्नेकडे बघा. इट्स अ वर्ल्ड बिग एंटरप्राइज, आणि मिडल क्लास लोक लाखांनी पैसे जमा करून 7 समुद्र देश पार करून तिथे जातात, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि वॉल्ट डिस्नेला लोक वेडे म्हणायचे, पण देअर वॉज स्कोप इन इट. दुसरं, तरुणांना मी असं म्हणेन की आजकाल प्रत्येकाला घाई आहे प्रगतीची. 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, मला पुढच्या 5 वर्षात रिटायर व्हायचंय, हा एक कॉमन गोल तरुण काय मोठ्यांकडनं पण मी नेहमी ऐकतो. मला पुढच्या 5 वर्षात 5 करोड रुपये कमवायचे आणि रिटायर व्हायचंय. असं होत नाही. आयुष्य घडवण्यासाठी आम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं किमान 10 ते 15 वर्ष लागतात. कुठचाही ब्रँड, कुठचाही बिझनेस, कुठचंही आयुष्य 4-5 वर्षात घडतं का? 10-15 वर्ष पण मी मिनिमम म्हणतोय बरं का. सो माझा तिसरा सल्ला असा असेल की जर तुम्ही एखादी फील्ड पकडली तर किमान 10 ते 15 वर्ष ते क्षेत्र सोडू नका. कोणत्याही परिस्थितीत, कितीही मंदी येऊ दे, कितीही दिवस वाईट येऊ देत, जर तुम्ही तबला वाजवायला ठरवलं तर 15 वर्ष तबलाच वाजवा. मग गिटारकडे लक्ष देऊ नका, किंवा क्रिकेटकडे जाऊ नका, किंवा एखाद्याने तुला आमेज दाखवला, अरे लॉटरी आहे किंवा मी तुला चांगली नोकरी देतो, इथे ये, किंवा परदेशी आहे. माझं म्हणणं आहे सोडू नये. त्याला खरं प्रेम म्हणतात, त्याला निष्ठा म्हणतात, त्याला पॅशन म्हणतात. एक जे तुम्हाला मनापासून आवडतं, मग ते काही असो, इट डज नॉट मॅटर व्हॉट इट इज. फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, नोकरी असू दे, सेल्स असू दे, पण एखादी गोष्ट पकडली की मग 10 ते 15 वर्ष त्याला चिटकून राहा, आणि मग बघा आयुष्यात कशी मजा येते. एक यशस्वी माणूस आहेस समोर आता. धन्यवाद. यानिमित्त चर्चा करण्यासाठी आज आपण इथे आलात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. माय प्लेजर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.